नमस्कार मंडळी. गोकुल सेवा संघ घाटकोपर भव्य गवळी महोत्सव. मी गवळी, आपण गवळी. या ठिकाणी मी व्यासपीठावरती आमचे मार्गदर्शक स्नेही महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट संगमेश्वर टक्केचे विश्वस्त अविनाशी कांबळे साहेब यांना व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे सेक्रेटरी उदय पाटील साहेब यांना सुद्धा मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. उदय पाटील साहेब कुठल्या व्यासपीठावरती यावे. त्याचप्रमाणे प्रसाद रिकामे, चंद्रकांत चिले साहेब महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त. त्याचप्रमाणे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे सहचिटणीस प्रकाश भोई साहेब यांना सुद्धा मी आता व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सतत मदत करणारे आणि सल्ला देणारे श्री निलेशजी जंगम साहेब यांना सुद्धा मी व्यासपीठावरती येथे आमंत्रित करत आहे. आणि विभागीय युवा नेतृत्व दानशूर श्री वैभवजी आवटी पाटील यांना सुद्धा त्याचप्रमाणे शिवसेनेचे स्थानिक सत्तावर गजानन कांबळे साहेब, एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होतोय. विश्वस्त संघर्ष शाखेचे विश्वस्त अविनाश कांबळे साहेब, तरुण उद्योगपती, आम्हाला सतत मदत करणारे, उत्साहाचा जरा असणारे, आम्हाला परममित्रासारखे असणारे अविनाश कांबळे, त्यांना संघातर्फे एक
छोटंसं सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग चिले साहेब यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येत आहे. मी या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो. नमस्कार. आजच्या गोकुळ सेवा संघ भव्य गवळी महोत्सवासाठी उपस्थित जमलेले माझे सर्व समाज बांधव, त्याचबरोबर या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आमच्या या महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे सेक्रेटरी उदय पाटील साहेब, त्याचबरोबर चिले साहेब, प्रसाद रिकामे साहेब आणि इतर सर्व मान्यवर, आज इथे या भव्य प्रमाणामध्ये या सगळ्या सेवा संघाने जो कार्यक्रम इथे अतिशय उत्कृष्टरित्या इथे आयोजित केलेला आहे, मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. आणि आज अनेक वर्ष, गेले 11 वर्ष हा कार्यक्रम इथे सादर करतात आणि अनेक वर्ष मी सुद्धा या कार्यक्रमाला इथे उपस्थित असतो. माझा इथे यथोचित सत्कार केला त्याबद्दल या सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा असाच कार्यक्रम अनेक वर्ष चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपलं सहकार्य असेल, आपले शुभेच्छा असतील, आपले आशीर्वाद असतील, नक्कीच हा कार्यक्रम हा संघ अव्याहतपणे करेल. त्याचप्रमाणे विभागातले युवा नेतृत्व, ज्याने दानशूर व्यक्तित्व, मंडळाचे हितचिंतक श्री वैभवजी आवटे पाटील यांना संघाचे कार्याध्यक्ष श्री विक्रांत भोसले यांच्या हस्ते एक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. त्याचं त्यांचं तुळस आहे. मी या ठिकाणी वैभवजींना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्याव्यात. गोकुळ सेवा संघ आयोजित भव्य गवळी महोत्सव, आज या गवळी महोत्सवाचा 11 वर्ष. खरं तर भटवाडीचं गोकुळ झालं असं वाटते. आणि या गोकुळामध्ये जे समाज बांधव, गवळी समाज बांधव इथे उपस्थित आहेत, तसेच व्यासपीठावरती सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो. आणि या गवळी समाजाने असेच चांगले चांगले उपक्रम आणि चांगले चांगले कार्यक्रम या माध्यमातून घ्यावे अशी श्री कृष्णाचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला या गोकुळ सेवा संघाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोकुळ सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभ, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर, त्याचप्रमाणे मोफत वैद्यकीय शिबिर, सेवानिधी हॉस्पिटल आणि मुंबईतील नामांकित ऑकवर्ड हॉस्पिटल यांच्यातर्फे, त्याचप्रमाणे ICICI बँक यांच्यामार्फत CSR प्रोग्राम अंतर्गत आपण रोजगार निर्मितीसाठी पण प्रयत्न केलेला आहे. इत्यादी अनेक उपक्रम गोकुळ सेवा संघ सतत करत असते. या ठिकाणी विभागातील युवा नेतृत्व, हितचिंतक, आमचे दानशूर व्यक्ती श्री निलेशजी जंगम यांना संघाचे खजिनदार श्री प्रकाश विभाग यांच्या हस्ते एक सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचं रोप देण्यात आहे. त्याचा त्यांनी स्वीकार.
मी निलेशजींना विनंती करेन की आम्हाला शुभेच्छा द्याव्या. गोकुळ संघ आयोजित गोकुळ महोत्सव या ठिकाणी आवर्जून आठवण घेण्यासाठी मी पांडुरंग टिकामे यांचं या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन. कारण या ठिकाणी घाटकोपर भटवाडीमध्ये अतिशय ज्येष्ठ आमचे शिवसैनिक म्हणून यांनी या ठिकाणी काम केलं होतं. या समाजाला भोजने काका असतील, आमच्या सर्व पंधेरे काका असतील, या विभागामध्ये मला वाटते या समाजाला घेऊन जाण्याचं काम या सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच होत गेलं आहे. त्याच्यानंतर आता नवीन सर्व किशोर भाऊ असतील, आमचा विकीबाई असेल, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जो जनसमुदाय लोटला आहे तो अतिशय बघण्यासारखा. आणि तुम्हाला सर्वांना खास करून मी धन्यवाद यासाठी देईन की कोकणची जी कला लोप पावत चाललेली आहे ती तुम्ही या मुंबईसारख्या शहरामध्ये दरवर्षी ती दाखवता लोकांना. त्याबद्दल तुम्हाला माझा साष्टांग दंडवत आहे. सर्व या दादाला, ज्या सर्व दानशूर व्यक्ती तुमच्या ज्या आहेत, कारण हा कार्यक्रम जेवढा मोठा एवढा आहे, हा कार्यक्रम करण्यासाठी जे पाठबळ लागतं ते मला वाटते आमचे डोंबिवलीवरून आलेले आमचे विभाग प्रमुख आणि या ठिकाणी सगळे बसलेले तुमच्या आमच्यासारखे उद्योगपती या ठिकाणी आहेत, रिकामे भाऊ आहेत, आणि यांचंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुम्ही ज्या समाजात राहिलात, त्या समाजात वाढलात, त्या समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पूर्ण करता. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, जे सन्मानित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या मागे कायम राहील अशी आशा बाळगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निलेशजी. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे सेक्रेटरी श्री उदय पाटील साहेब यांना सुद्धा संघाचे ज्येष्ठ सभासद शंकर भोजने यांच्याकडून एक छोटंसं सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचं एक छोटंसं रोप. काही वर्षापूर्वी आम्ही इथे कार्यक्रम केला होता, विद्यार्थी गुणगौरव समारंभ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये ओबीसी आणि NTB याच्या संदर्भात थोडंसं कन्फ्युजन होतं सर्वांमध्येच. तेव्हा उदय पाटील साहेब यांनी आम्हाला फार चांगलं असं मार्गदर्शन दिलं होतं आणि लोकांचं जे कन्फ्युजन्स होतं, NTB म्हणजे काय किंवा OBC म्हणजे काय, ते सर्व संशय त्यांच्या मनातले ज्या काय त्रुटी होत्या त्या नाहीशा केल्या होत्या. त्याचप्रमाणे मी उदय पाटील साहेब गोकुळ सेवा संघाच्या माध्यमातून इथं आज जो गोकुळ उत्सव साजरा होत आहे, हा गोकुळ उत्सवासाठी महाराष्ट्र यादव चॅरिटीचे इथं उपस्थित असलेले आमचे सन्माननीय सरचिटणीस प्रकाश गवळी साहेब, तसेच माजी सहकारी माननीय विश्वस्त श्री अरविंद कांबळे साहेब, माझे विश्वस्त सहकारी चंद्रकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. आता ह्या बंधूने आपल्या पांडुरंग टिकामे साहेबांचं नाव घेतलं. मीही त्यांचं नाव बरंच ऐकलेलं आहे की हा गोकुळ संघ जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून सुरुवातीपासून जे कार्यकर्ते होते आणि गवळी समाज एकत्र करण्यासाठी त्याची खूप त्याच्यामध्ये मेहनत होती, खूप कार्य होतं. आज नक्कीच आपल्या सगळ्यांना त्यांची आठवण येते. त्यांच्या मागून त्यांचा मुलगा प्रसाद टिकामे चांगलं काम करत आहे. मी माझ्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र यादव चॅरिटीचे माननीय अध्यक्ष श्री अजय चंद्र साहेब आणि माननीय विश्वस्त मंडळ याच्या वतीने आपल्या सर्वांना या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. तसेच उद्या येणारा जो मकर संक्रांतीचा कार्यक्रम आहे त्याला सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महाराष्ट्र यादव चॅरिटीचे सहचिटणीस श्री प्रकाश गवळी साहेब यांना संघाचे सल्लागार श्याम नेरकर यांचे एक सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचं रोप देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करा.
धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे स्नेही, आमचे सल्लागार बबन आणि बिटू सोळेकर पुण्याचा व्यासपीठात जवळ या. या ठिकाणी मी या ठिकाणी दीपक बाबांना विनंती करेन की 2 शब्द शुभेच्छा. आज या ठिकाणी गोकुळ सेवा संघ भटवाडी या संस्थेच्या विद्यमाने या ठिकाणी आपल्या समाजाचं स्नेहसंमेलन तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच आजचा हा नमनचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सहकारी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर भटवाडी नगरीमधील आपण जर बघितलं तर आपल्या गवळी समाजाचे खूप कुटुंब या ठिकाणी राहतात आणि हा 11वा स्नेहसंमेलन कार्यक्रम या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी घाटकोपर भटवाडीमधील नगरी आहे, खऱ्या अर्थाने स्लम एरिया आहे आणि स्लम एरिया असल्याकारणाने या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर आमच्या ह्या भटवाडी नगरीमधील सुद्धा खूप चांगले म्हणजे बोलतात की ज्यांना सगळंच असे काही कलाकारांची हे ज्या कल्पना असतात त्या बघण्यासाठी किंवा त्यांची जी कला असते ती बघण्यासाठी खूप मोठ्या संख्येने आमचा हा यातील गोकुळ समाज असेल किंवा आमच्या विभागातील रहिवासी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. आणि आज या ठिकाणी हा गोकुळ संघाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत असताना आमचे अशोकजी पंदिरे आहेत, विक्रमजी भोजने आहेत, संजयजी भोजने आहेत, आमचे भोजने बाबा आहेत, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने चांगल्या प्रकारे सहभागी होत असतात आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम कसा झाला पाहिजे यासाठी आपण जे अहोरात्र मेहनत घेत असतात आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे हा कार्यक्रम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ही मोठ्या प्रमाणात गर्दी आपण जर बघितलं तर नक्कीच हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. त्यामुळे आपल्या गोकुळ सेवा संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं, सदस्यांचं आणि ह्या विभागातील सर्व रहिवाशांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम आपल्या हातून घडत राहो, आपल्या संस्थेच्या वतीने घडत राहो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचे सन्मान्य शाखाप्रमुख बाबूश्री साळुंखे आहेत, आमचा सगळा शिवसेना परिवार या ठिकाणी आहे आणि ह्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या संस्थेचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपलं कार्यालय बांधायचं आहे, मागच्या वेळेस पण बोलतो, ह्यावेळेस पण परत बोलतो, पण देणार तर मीच देणार हा परत विश्वास देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद बाबा. बोलते साहेब आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या मनपूर्वक आभार. असंच मला सहकार्य तुमच्या वाणीतून, शब्दातून आणि नेहमी असतो तसा राहावं अशी शतीच्या करतो श्रीमती त्यांनी. धन्यवाद. सत्कार समारंभाचा कार्यक्रम इथे संपलेला आहे, त्याच्यामुळे आमचा सत्कार करू नका कारण आपण आयोजक आहोत आपण आणि आयोजकांचा सत्कार कधी करायचा नसतं, घरच्यांचा सत्कार नाही करायचा. हॅलो, सन्माननीय अध्यक्ष तिले साहेब, सर्व सहकार्यांचा आणि आमच्या सर्व मंडळाच्या
हे करतील, आपले सहकार्य करतील आणि त्यांचं संस्कृती देऊन स्वागत करतील.